भाऊ तर आज पहिल्यांदाच गेला होता गंगापूरला. आपल्या सकाळच्या नेहमीप्रमाणे थंडी वंडी काहीच नाही बघता सकाळी निघालो स्विमिंगला. पाणी इतकं थंड होतं की आत्मा पण 2 सेकंद बाहेर येऊन म्हणाला, भाऊ जरा हळू. स्विमिंग वगैरे झाल्यानंतर घरी आलो. पहिले आपल्या गौमातेला नाश्ता दिला, कारण राव गौमातेला खाऊ दिला नाही तर ब्लॉगला रिच मिळत नाही असं म्हणतात. तेवढ्यात आपल्या समोर सेफ्टी टँकची गाडी चालली होती. म्हटलं सध्या तर सर्व ठीक आहे, काही अडचण असली 100% कॉल करू. मग आपला एक चिमुकला हिरो भेटला. तो म्हणतो, मामा मला पण तुमच्या ब्लॉग मध्ये घ्या, तुमचा ब्लॉग माझ्यामुळे फेमस होईल. म्हटलं बरं भाऊ. शाबास बेटा, बहुत बढ़िया. मग काय आपले डार्लिंग उचलले आणि म्हणालो, चल ग आज कुठेतरी फिरून येऊ, कारण घरी बसलं की आई काम सांगते. मग निघालो समृद्धीच्या दिशेने. आठवलं की आपल्याला गाडीच्या शोरूमचा नंबर आलाय. मग गंगापूरच्या दिशेने निघालो. म्हटलं चल तिकडेच वळू. तिथे दुसरीकडे आपल्या डार्लिंगला पार्क केलं. तिथेच कोणीतरी आपल्या डार्लिंगला टकमक बघत होतं. म्हटलं ए सोड तिला, ती माझी डार्लिंग आहे. म्हणजे सॉरी भाऊ. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी गंगापूरला पहिल्यांदाच आलो होतो, म्हणून वाटा बिटा काहीच कळत नव्हतं. मग तेव्हा आपली खरी मदत आपल्या गुगल बाबाने केली. मग तिथून निघालो आणि थोडं पुढे येताच आपल्या मालगाव मध्ये एक कारखाना बघितला. खूपच मोठा कारखाना होता. आपल्या गंगापूर वैजापूरचा विकास खूप छान चालू आहे. घरी येत असते तर आपल्याला आपला सात भाई भेटला. मग आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या. तिथेच बाजूला चिलबिल कंपनीकडे गेलो आणि पाहत होता काय चिट्ट्या पाणीचा खेळ चालू होता. मोबाईल बाजूला ठेवून खेळ खेळणे म्हणजे खरी लाईफ आहे राव. मी म्हणालो मला पण घ्या रे तुमच्या खेळामध्ये. ते म्हणजे तू इथून नाही गेला तुला आता इथंच मारेल. नंतर आपल्या घरी एक वेगळाच पक्षी होता. म्हटलं काय बिडू मजेत ना. मी घरी गेलोच नाही तर माझ्या आईने चुलीवरची गरम भाजी भाकर केली होती. एक घास खाल्ला आणि डायरेक्ट आत्मा खुश. त्यानंतर आपल्या बिडू लोकांबरोबर थोडी शेकोटी केली. थंड धूर गप्पा एकदम गावठी नेटफ्लिक्स आणि शेवटी काय दिवस एवढा भरलेला होता की सरळ गोरणं सुरू. प्लेस मुडन. तर भाऊ लोकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. कुठलाही पार्ट जास्त हसवला तुमचा सपोर्ट राहिला तर आमचा कंटेंट चालूच राहील. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओसाठी भेटूया.